सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 14 जून 2025 वार शनिवार. आज आपल्याला ॲक्झिलरी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधुरी बाबासाहेब ठुबे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहता मुले, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी आदरणीय मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. ठुबे मॅडम. नमस्ते सर. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. माझा आवाज क्लिअर येतोय सर? हो येतोय, व्यवस्थित येतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पार्ट्स ऑफ स्पीच बघितलं होतं. आज आपण मॉडेल ऑक्झरीज कशा प्रकारे वापरायच्या आणि त्या आपण त्याची उदाहरणं कशी आपण सोडवायची हे आज आपण बघणार आहोत. सर स्क्रीन दिसतीये का क्लिअरली? हो व्यवस्थित दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे मॉडेल वर्ब्स किंवा मॉडेल ऑक्झरीज असं पण त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. मे, माइट, कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मस्ट हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता मॉडेल वर्ब्स किंवा मॉडेल ऑक्झरीज म्हणजे काय हे आता एकदा आपण बघूया. मॉडेल वर्ब्स आर अ स्मॉल क्लास ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स used to express ability, permission, advice, responsibility, wish and desire. आता बघा, हा मॉडेल वर्ब्स म्हणजे काय आहे? हा एक समूह आहे शब्दांचा. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय हे पण आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ऑक्झिलरी वर्ब्सचा हा एक समूह आहे ज्यामध्ये आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचं त्या ठिकाणी मूड किंवा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने ते बोलायचंय ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याच्यातून आपल्याला जो व्यक्ती बोलणार आहे त्याच्या बोलण्यातून आपल्याला तो त्याची ॲबिलिटी दाखवतोय, तो परमिशन मागतोय, तो ऍडवाइस देतोय, तो रिस्पॉन्सिबिलिटी दाखवतोय किंवा तो विश त्याची दाखवतोय. विश म्हणजे त्याची इच्छा दाखवतोय हे आपल्याला याच्यातून कळणार आहे. आता ऑक्झिलरी वर्ब्स याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स येतात. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स कोणते? बी, डू, हॅव. आता बी म्हणजे काय? ॲम, इज, आर, डू, डज, डीड, हॅव, हॅड हे याच्यामध्ये येतात प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये. आणि आता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये काय येतं बघा. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू. आता हे दोन प्रकारे कसे वेगळे वेगळे आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय हे तुमच्या लक्षात येईल. हे क्लिअरली मी आता इथे दाखवलेलं आहे. हे नीट बघा कारण हे त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स कोणते कोणते आहेत तर ॲम, इज, आर, डू, डिड, हॅव, हॅज, हॅड हे आहेत जे आपण जेव्हा टेन्सेस शिकतो त्याच्यामध्ये आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स शिकतो. तुम्ही शिकलेले आहात हे. आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आज आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात बघा. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत हा थोडासा वेगळा आहे. तुम्ही कदाचित याआधी हा टॉपिक शिकलेले नसाल किंवा खूप डीप म्हणजे डिटेलमध्ये शिकलेले नसाल कारण आज आपण हा टॉपिक खूप डिटेलमध्ये शिकणार आहोत. म्हणून नीट लक्षपूर्वक बघा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही याचे स्क्रीनशॉट्स पण घेऊ शकता विद्यार्थ्यांना किंवा मग तुम्ही लिहूनही घेऊ शकता पटपट. आता मॉडेल वर्ब्स मध्ये बघा. ऑल मॉडेल वर्ब्स हेल्प इन एक्सप्रेसिंग मूड ऑफ द स्पीकर. बघा आता
हे मी तुम्हाला 1 मिनिटापूर्वीच सांगितलं की हे जे आपण कॅन कोड जे वापरतो त्याच्यामध्ये मूड एक्सप्रेस केला. तो मूड म्हणजे काय, त्या व्यक्तीला काय पद्धतीने बोलायचं. आता इथे बघा मी एक वाक्य दिले, आय स्पीक स्पॅनिश. मी स्पॅनिश भाषा बोलते. आता मी स्पॅनिश भाषा बोलते हेच मला जर अजून तुम्हाला वेगळ्या प्रकारे सांगायचं असेल तर मी काय सांगणार, आय कॅन स्पीक स्पॅनिश. म्हणजे इथे काय माझी ऍबिलिटी दाखवते की मी स्पॅनिश भाषा मी बोलू शकते. आय स्पीक स्पॅनिश याच्यामध्ये ऍबिलिटी नाही दाखवलेली, पण आय कॅन स्पीक स्पॅनिश याच्यामध्ये ऍबिलिटी दाखवलेली आहे. आणि यू शुड स्पीक, आता मी जर असं म्हणाले यू शुड स्पीक स्पॅनिश इन दिस सेंटेन्स व्हॉट इज शोन, तुम्हाला ऍडवाइस दिलेले, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला इथे ऍडवाइस देतेय की तुम्ही सुद्धा स्पॅनिश भाषा बोलू शकताय. आता याच्यामध्ये बघा 3 सेंटेन्सेस आहेत. तिन्ही सेंटेन्सेस मध्ये स्पॅनिश हा वर्ड कॉमन आहे. स्पीक हे जे वर्ब आपण घेतले ते कॉमन आहे. पण त्याच्यामध्ये कॅन, शुड हे शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला त्या वाक्याचा अर्थ कशा प्रकारे बदलतो हे या ठिकाणी दिलेले आहे बघा. आता पुढचं जे आपण शिकणार आहोत आज ते आहे मे माइट. आता मे आणि माइट याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते बघा. आता मे आणि माइट हे दोन्ही पण मॉडेल वर्ब्स आहेत. पण या मे आणि माइटचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटी आणि परमिशन या 2 प्रकारामध्ये ते जातं. मे आणि माइट हा वर्ड युज करताना आपण एकतर पॉसिबिलिटी दाखवतो किंवा परमिशन दाखवतो. तुम्ही नेहमी हा मे तर हे तुम्ही कॉमनली युज करता वर्गामध्ये आतमध्ये येण्यासाठी तुम्ही म्हणत असाल ना, मे आय कम इन सर, मे आय गो आउट, मे आय गो टू वॉशरूम. मे आणि माइट याच्यामध्ये बेर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, आता हे पण मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे की मे माइट प्लस बेर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय एक्झॅक्टली असतं. बेर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर बेस वर्ब जिथे आपण टू बीचं जे फॉर्म येतं जसं की एम, इज, आर, वॉज, वेअर हे आपण घेत नाही आणि त्या ठिकाणी डायरेक्टली वर्ब यूज केलं जातं त्याच्या बेस फॉर्म मध्ये. म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स असं काही नसतं, त्याचा बेस फॉर्म असतो. आय माइट ऑर्डर अ पिझ्झा. आता इथे बघा आय माइट इथे आपण पॉसिबिलिटी दाखवलेली आहे की मी पिझ्झा ऑर्डर करू शकते, पण त्या ठिकाणी ऑर्डरच्या आधी कुठेही एम, इज, आर, वॉज, वेअर काहीही आपण वापरलेलं नाहीये. म्हणजे बेस वर्ब हे डायरेक्टली घेतलेलं आहे. आय मे नीड टू सी अ डॉक्टर म्हणजे मला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे किंवा भेटण्याची गरज आहे डॉक्टरला. ही मे नीड्स या ठिकाणी याचा अर्थ काय दाखवलेला आहे की तिथे पॉसिबिलिटी दाखवलेला आहे. आय मे नीड म्हणजे पॉसिबिलिटी आहे की ते तिथं डॉक्टरला भेटण्यासाठी जाऊ शकते, पण आपण असं यूज करत नाही कारण नीड्स हे बेस वर्ब आहे का, नाही. तर नीड्स हे आपण बघा तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये बघितले असेल जेव्हा वर्ब्स वापरता त्या ठिकाणी नीड्स किंवा इट्स, राईट्स त्या ठिकाणी आपण एस चा वापर करतो. तसं या ठिकाणी करायचंच नाहीये कारण तिथे बेस वर्ब आपल्याला यूज करायचा आहे. आता मे आणि माइट हे जेव्हा आपण निगेटिव्ह यूज करतो म्हणजे की मे नॉट, माइट नॉट. आता हे बघा याचं कुठलंही तुम्ही कॉन्ट्रॅक्शन्स पण शिकलेलं असाल, कॅनचं कांट होतं तसं इथं मेचं मे नॉटच होतं. त्याचा काही वेगळा प्रकार करायचा नाही, त्याचं शॉर्ट फॉर्म करायचं नाही. माइटचं पण माइट नॉटच होतं, त्याचं पण शॉर्ट फॉर्म करायचा नाही. मे नॉट, माइट नॉट हे आपण रिटन किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये वापरतो. आणि हे जेव्हा आपल्याला एखाद्या सेंटेन्सला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळेला आपण हे यूज करतो जसं की मे नॉट आणि माइट नॉट. ही मे नॉट कम टू द पार्टी और ही माइट बी ऍट होम, ही माइट बी नॉट ऍट होम असंही आपण ते वाक्य बोलू शकतो. आता मे माइट मध्ये पॉसिबिलिटीज आणि परमिशन ह्या 2 प्रकारचे आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी बघणार आहोत. पॉसिबिलिटीज पहिले आपण बघूयात. आता पॉसिबिलिटीज मध्ये प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स. आता आपण तुम्हाला मी हे अगदी डिटेलमध्ये घेणार आहे की आता मे आणि माइटचे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा फ्युचर टेन्स मध्ये पॉसिबिलिटीज म्हणजे ज्या वाक्यातून पॉसिबिलिटी दाखवली जाते. आता पॉसिबिलिटी मध्ये पण 2 प्रकार पडतात, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आणि वीक पॉसिबिलिटी. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजे तीव्र इच्छा आणि वीक म्हणजे तेवढी नाहीये बाबा माझी तेवढी इच्छा नाहीये. म्हणजे अशा प्रकारे आपण हे 2 प्रकारांमध्ये हे वाक्य डिवाइड करू शकतो
टेन्स आपल्याला प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स वापरायचं आहे, पॉसिबिलिटी दाखवायची आहे. पॉसिबिलिटी मध्ये पण तुम्ही ते सेम शब्द स्ट्रॉंगली कसे यूज करतात आणि वीक तुम्हाला म्हणजे तुमची पॉसिबिलिटी जर तेवढी नसेल तर तुम्ही काय पद्धतीने शब्द वापरायचे ते तुम्हाला इथे सांगणार आहे. आता जर तुम्हाला स्ट्रॉंगली एखादी गोष्ट सांगायची असेल तुम्ही मेचा वापर करता आणि वीकली तुम्हाला जे वीक म्हणजे काय की तेवढी तुमची तीव्र इच्छा नाहीये असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही माइट ह्या शब्दाचा वापर करता. जसं की वी मे गो ऑन व्हॅकेशन. वी मे गो ऑन व्हॅकेशन म्हणजे स्ट्रॉंग इच्छा आहे. वी मे गो ऑन व्हॅकेशन म्हणजे आम्ही जाऊ शकतो, म्हणजे जाण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि वी माइट गो ऑन व्हॅकेशन म्हणजे मे बी म्हणजे माइट बी आम्ही जाऊ शकतो, म्हणजे तिथे तेवढी पॉसिबिलिटी नाहीये जाण्याची. आय मे एनरोल इन MBA नेक्स्ट इयर म्हणजे मी पुढच्या वर्षी MBA ला ऍडमिशन घेणार आहे. आय माइट एनरोल इन MBA नेक्स्ट इयर म्हणजे मी पुढच्या वर्षी MBA ला ऍडमिशन घेण्याची शक्यता आहे, म्हणजे असू शकते, मी घेईलच असं काही नाही. म्हणजे तिथं पॉसिबिलिटी तेवढी तीव्र नाही दाखवू शकत. म्हणजे बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य जेव्हा तीव्र इच्छेने सांगायचं असं तेव्हा तुम्ही मे या शब्दाचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा तुमची इच्छा तीव्र नसेल तर तुम्हाला माइट या शब्दाचा वापर करायचा आहे. तुम्ही मराठीत तिथे हे कॉलम असे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, तुम्हाला त्याचा उपयोग होईल. I may have ice cream after dinner. If I win the lottery, I might buy a Ferrari. म्हणजे जर मी लॉटरी जिंकलो तर मी फरारी घेऊ शकतो. म्हणजे इथे काय पॉसिबिलिटीज आहे, डाऊटफुल आहे, मी घेईल की नाही. ठीक आहे. या दोन्ही सेंटेन्स मध्ये बघा तुम्हाला डिफरन्स दिसेल. वी मे गो ऑन व्हॅकेशन, वी माइट गो ऑन व्हॅकेशन. आय मे एनरोल इन MBA, आय माइट बी एनरोल इन MBA. आता बघा मे माइट हे दोन्ही शब्द पास्ट मध्ये वापरायचे, म्हणजे तिथे फक्त वर्ब हा पास्ट टेन्स मध्ये येणार आहे. सेम पॉसिबिलिटीज मध्ये सेंटेन्सेस येणार आहे. तुमची स्ट्रॉंग पॉसिबिलिटीज आणि वीक पॉसिबिलिटीज मध्ये कसं वापरायचं. स्ट्रॉंग पॉसिबिलिटीज मध्ये आपल्याला मे हा शब्द वापरायचा आणि वीक पॉसिबिलिटीज मध्ये माइट हा शब्द वापरायचा. ही मे हॅव मिस्ड द बस. ही मे हॅव मिस्ड द बस. आता इथे बघा मिस्ड द बस हे पास्ट टेन्स मधलं वर्ब आलेलं आहे. आणि इथे सेम जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं सेम तसंच आहे. टू शो द स्ट्रॉंग पॉसिबिलिटी वी आर युझिंग मे. टू शो द वीक पॉसिबिलिटी वी आर युझिंग माइट. ही माइट हॅव टेकन द रॉंग बस. ही माइट हॅव टेकन द रॉंग बस. बघा आता पास्ट टेन्स मध्ये टेकन पास्ट पार्टिसिपल इथे यूज केलेला आहे. ही माइट म्हणजे तो त्यांनी कदाचित त्यांनी चुकीच्या बसमध्ये तो बसलेला असेल, त्यांनी घेतलेली असेल, पण इथे पॉसिबिलिटी तेवढी नाहीये. इट इज अ वीक पॉसिबिलिटी. अँड वेन वी यूज द मे इट इज अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. ही मे हॅव मिस्ड द बस म्हणजे मी शुअर आहे की त्यांनी त्याची बस मिस झालेली आहे. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द टू सेंटेन्सेस. When we use may, it is a strong possibility. When we use might, it is a weak possibility. So you can write down the sentence, children. I'll give you the 30 seconds to write the sentences also. They may have already arrived at the party. They may have already arrived at the party. Now in the same sentence, see, they already party ला आलेले आहेत, म्हणजे आलेले असावेत. म्हणजे इथं मला स्ट्रॉंगली माहिती आहे की दे मे हॅव ऑलरेडी अराइव्ड ऍट द पार्टी. ही माइट हॅव फॉरगॉटन टू लॉक द डोअर. मे बी म्हणजे मला असं वाटतंय की त्यांनी तो विसरला असेल, असू शकतो, विसरला असेल नाही, असू शकतो. इथे आपल्याला काय दाखवायचं, वीक पॉसिबिलिटी दाखवायची, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी नाही येणार. याचा मी तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगते विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्ही जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एक्झॅक्टली ट्रान्सलेशन करायला जाऊ नका. लक्षात ठेवा फक्त की जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंग डिझायर, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवायचे असतात तेव्हा तुम्हाला मे हा शब्द वापरायचा आहे. मे हे मॉडेल ऑक्झरी वापरायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला वीक पॉसिबिलिटी दाखवायची आहे त्यावेळेला माइट हा वर्ड यूज करायचा. ही मे हॅव tired to call you last night. He may have tried to call you last night. I might have left the store on this morning. दोन्ही सेंटेन्सेस मध्ये बघा मे
to show the strong desire, strong possibility, and I might have left the stove on this morning to show the weak possibility. And in both the sentences, you can see we have used the past, base verb of past. जे बेस वर्ब जे वापरले ते पास्ट टेन्स मधले वापरले, आणि याच्या आधीचं जे आपण सेंटेन्सेस बघितले त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले. आता मे आणि माइट हे दोन्ही पण शब्द परमिशन साठी कसे वापरले जातात हे आपण बघूया. याच्या आधी आपण पॉसिबिलिटीज म्हणजे एखाद्या सेंटेन्स मध्ये एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी कसं युज केलं तर हे आपण बघितलं. आणि आता आपण ते दोन्ही शब्द आपल्याला बघायचे, पण ते कसे परमिशन, म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला परमिशन मागायची असेल तर मे आणि माइट हे दोन्ही शब्द कशा प्रकारे वापरायचे हे आता आपण बघणार आहोत. आता इथे पण सेम तसंच आहे. परमिशन मागताना पण तुम्हाला जर तुमची स्ट्रॉंग इच्छा असेल तुम्ही काय वापरलं पाहिजे, जर तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग तुम्ही नसाल तर तुम्ही माइट ह्या शब्दाचा वापर करणार आहात. मे आय यूज युअर पेन. These are the very common sentences, children, which you have seen or you have heard or you have read in your book. May I sit there? Might I use your bathroom? Might I ask you a question? Now, children, one more thing I would like to tell you. Here in the last, at the end of the sentence, we have given the question mark. So remember, children, when we use the modal auxiliary word at as a first letter, or first word of the sentence, it become a question mark. It become a question. So at the end of the sentence, we give the question mark. Of course, you may. Now here, the word is used at the end of the sentence, so question mark is not used. Yes, dear, you may sit here. So to give the permission or to ask the permission, we use the word may and might. May I use your pen? May I sit here? मी तुझा पेन वापरू शकतो का? वापरू का? May I sit here? मी इथे बसू का? Now may and might to express the wishes. Now many times you have heard may God bless you. हा शब्द खूप कॉमनली तुम्ही ऐकलेला असेल, may God bless you. To express the wish. The might हा word use करत नाही आपण while expressing the wishes. We use only may. May all your wishes come true. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत. May you both have a long and happy marriage. बघा हे सेंटेन्सेस आपण नॉर्मली वापरतो, पण आपण त्याचं जंबल करतो. आपण त्याचा जो सेंटेन्सचा जो सिक्वेन्स असतो तो प्रॉपरली वापरत नाही. या ठिकाणी तुम्ही नीट सेंटेन्स व्यवस्थित बघा. मे यू बोथ हॅव अ लॉंग हॅपी मॅरेज. मे ऑल युअर विशेस कम ट्रू. मे टू शो द विश, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज द वर्ड मे. Now the next modal auxiliary is can and could. It is very simple. You all are using these words can, could. These are the modal verbs. Modal auxiliary words are nothing but modal verbs. Now can and could we are using in a different ways, just like may and might. We are using it only to show the permission or to show the expressions. But can and could we use in a many ways, like to show the ability, to show the possibility, to show the permission. In a different ways we are using this can, could to show the suggestions, to offer something, or to request. Means in a 6 ways we are using can and could. In sentences, the word can and could is used in a 6 ways. म्हणजे 6 प्रकारे आपण can आणि could हे मॉडेल वर्ब्स वापरतो. एक म्हणजे ॲबिलिटी दाखवण्यासाठी, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी, कुणाला तरी काहीतरी सजेस्ट करतो तेव्हा पण आपण कॅन आणि कुड वापरतो. कुणाला काहीतरी ऑफर करतो म्हणजे काहीतरी खाण्यासाठी घेण्यासाठी जेव्हा ऑफर करतो तेव्हाही आपण तिथे कॅन आणि कुड वापरतो. त्याचबरोबर कुणाला तरी आपल्याला जेव्हा रिक्वेस्ट करायची असती त्या ठिकाणी सुद्धा आपण कॅन आणि कुडचा वापर करतो. तर आता आपण हे प्रत्येकाचे एक एक 2-2 एक्झाम्पल्स डिटेलमध्ये बघूयात. कॅन, कुड. आता ह्या दोघांचंही सेम मिनिंग येतं.
कुड हे कॅनचं पास्ट वर्ब फॉर्म येतं. जसं मे आणि माइट मध्ये तसं येत नाही, पण कॅन आणि कुड मध्ये कुड हे कॅनचं पास्ट वर्ब आहे, म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कॅन वापरतो आणि पास्ट टेन्स मध्ये आपण कुड वापरतोय. परत आपण इन्फॉर्मल आणि फॉर्मल वेज मध्ये पण आपल्याला जर कुणाला बोलायचं असेल तर त्यावेळेला पण आपण कॅन आणि कुड वापरतो. इन्फॉर्मल वेनी कुणाला जर म्हणजे औपचारिक म्हणजे आपण जे बोलतो एखाद्याशी, जेव्हा इन्फॉर्मल आणि फॉर्मल मध्ये यूज करताना कॅन आणि कुडचा वापरतो. परत एखादी स्ट्रॉंग डिझायर दाखवायची असेल आपण कॅन वापरतो. एखाद्या ठिकाणी वीक डिझायर दाखवायची असेल म्हणजे वीक पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर कुड वापरतो. हे आता आपण डिटेलमध्ये त्याच्या एक्झाम्पल मध्ये बघूयात. पण तत्पूर्वी तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगायची राहिली. कॅन कुड प्लस बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे बघा, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे त्याचा त्या वर्बचा बेस फॉर्म, म्हणजे कॅन आणि कुड नंतर आपण त्या वर्बचा बेस फॉर्म वापरतो. याच्या आधी पण तुम्हाला मी मध्ये दाखवलं की ते एस लागत नाही, ईडी लागत नाही, आयएनजी लागत नाही, असं काहीही लागत नाही. बेस फॉर्म ऑफ द वर्ब आपण यूज करतो. जसं की आय कुड डान्स ऑल नाईट. आता इथे आय कुड डान्सेस, आय कुड डान्सिंग असं काहीही दिलं नाहीये. तिथे फक्त बेस वर्ब वापरला आहे, त्यालाच बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. ही कॅन स्विम एक्स्ट्रीमली फास्ट. आता इथे आपण ही कॅन स्विमिंग एक्स्ट्रीमली फास्ट, ही कॅन स्विम्स एक्स्ट्रीमली फास्ट असं काहीही इथं वापरू शकत नाही. ते चुकीचं, ती पद्धत चुकीची आहे. इथे आपल्याला सिंपल बेस वर्ब वापरायचा आहे, त्यालाच आपण बेअर इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. जसं की असं वापरायचं नाही. इथे फक्त बेस वर्ब म्हणजेच काय, बेअर इन्फिनिटिव्ह. बेस वर्ब म्हणजे काय, वर्बचं बेस म्हणजे मूळ रूप, क्रियापदाचं मूळ रूप आपण वापरतो इथे, त्यालाच बेअर इन्फिनिटिव्ह किंवा बेस वर्ब असं म्हणतात. आता कॅन आणि कुड जेव्हा आपण निगेटिव्ह वेने वापरतो, जसं आपण मे माइट मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं, तर कॅन कॅन नॉट, कुड नॉट. आता हे आपण जेव्हा लिहितो तेव्हा कॅन कॅनॉट असं लिहितो, पण बोलताना आपण आय कांट, आय कुडंट असं पण बोलू शकतो. ओके, लिहिताना पण आय कॅनॉट आणि आय कुड नॉट असंच लिहायचं असतं, पण बोलताना वाय स्पीकिंग यू कॅन यूज इट ऍज अ आय कांट, आय कुडंट. हे तुम्ही लिहून घ्या विद्यार्थ्यांना. हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बहुतेक वेळा चुका करता, कारण हे तुम्हाला अजून एक जो आहे इंग्रजीतला प्रकार कॉन्ट्रॅक्शन्स, त्याच्यामध्ये हे तुम्हाला परत आहे का कॉन्ट्रॅक्शन, याला कॅन, कॅनॉट, कांट, कुड नॉट, कुडंट हे कॉन्ट्रॅक्शन्स मध्ये पण येतं. तर जर तुम्हाला इन्फॉर्मल स्पोकन करायचं असेल, म्हणजे तुम्हाला कोणाशी तुम्ही नॉर्मली बोलत असेल, आय कॅन्ट कम्प्लीट द वर्क और आय कांट कम टुमॉरो असं तुम्ही बोलताना हे वापरू शकता, पण लिहिताना तुम्हाला आय कॅन नॉट आणि आय कुड नॉट असंच लिहायचं आहे. बोलताना तुम्ही बोलू शकता इन्फॉर्मल वेनी तुमच्या, जर तुम्ही इंग्लिश स्पोकन करत असाल तर. कॅन आणि कुड, आता याच्यामध्ये ऍबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, सजेशन, ऑफर्स आणि रिक्वेस्ट या 6 प्रकारे आपण कॅन आणि कुड हे वापरतो. आता हे 6 प्रकार कशा पद्धतीने वापरायचे हे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता 1 बाय 1 आपण बघूयात. ऍबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, सजेशन, ऑफर्स आणि रिक्वेस्ट याच्यामध्ये एक एक आपण बघणार आहोत. त्यामध्ये ऍबिलिटी. आता ऍबिलिटी मध्ये पण काय, आपण पास्ट ऍबिलिटी आणि प्रेझेंट ऍबिलिटी. आता इथे स्ट्रॉंग आणि वीक असं नाही आपण देणार आहे, पास्ट आणि प्रेझेंट देणार आहे, कारण कॅनचं पास्ट फॉर्म आणि प्रेझेंट त्याचं आपण पास्ट फॉर्म मध्ये काय वापरतो आणि प्रेझेंट फॉर्म मध्ये आपण कॅन वापरतो, पास्ट फॉर्म कुड वापरतो. हे आपण फक्त इथे दाखवणार आहोत. पास्ट फॉर्म मध्ये बघा, कुड इज यूज टू एक्सप्रेस ऍबिलिटी इन द पास्ट. Can is used to express ability in present. When I was in college, I could speak Spanish. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी स्पॅनिश बोलू शकत होतो. तेच तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये कसं लिहिणार, आय कॅन स्पीक स्पॅनिश.
वेन आय वॉज इन कॉलेज आय कुडंट. आता हेच कुडच हे जे वाक्य दिलेलं आहे हे जर तुम्हाला निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये बोलायचं असेल तर तुम्ही कसं बोलणार? वेन आय वॉज इन कॉलेज आय कुडंट स्पीक स्पॅनिश. हे खूप डिटेलमध्ये दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला फक्त कॅन आणि कुडचं फक्त त्याचे शब्द आणि ते कसं वापरायचं हे नाही, तर त्याचं प्रत्येकाचं डिटेलमध्ये मी एक एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की जे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशा प्रकारे हे शब्द वापरायचे आहेत. आय कॅन स्पीक स्पॅनिश, आय कांट स्पीक स्पॅनिश, त्याच फक्त निगेटिव्ह केलेलं. आय कांट म्हणजेच आय कॅनॉट. मी स्पॅनिश बोलू शकतो, मी बोलू शकत नाही. मी स्पॅनिश बोलू शकत नाही. हे दोन्ही प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. आता कुड कसं वापरलं आहे? पास्ट टेन्स मध्ये आणि कॅन प्रेझेंट टेन्स मध्ये. दोघंही ऍबिलिटी दाखवतात. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आणि वीक असं काहीही नाहीये. दोन्ही ठिकाणी ऍबिलिटीज दाखवलेली आहे. आता अजून काही एक्झाम्पल्स बघूयात. पास्ट फॉर्मॅट मध्ये ओल्ड मोबाईल फोन्स कुड नॉट टेक पिक्चर्स. जुन्या मोबाईल फोन मध्ये पिक्चर्स घेता येत नव्हते. आता तेच आपण काय घेणार प्रेझेंट टेन्स मध्ये? मोबाईल फोन्स कॅन टेक गुड क्वालिटी पिक्चर्स these days. Now the same sentence we are using in a present form in a positive way. Mobile phones can take good quality pictures these days. आता इथे काय दाखवली? ऍबिलिटी दाखवलेली आहे. मोबाईल फोन्स पहिले चांगले पिक्चर्स काढू शकत नव्हते, आता ते चांगले, म्हणजे ती मोबाईलची ऍबिलिटी दाखवली आहे. वेन आय वॉज अ टीनेजर आय कुड रन 50 miles. मी जेव्हा टीनेजर होतो त्यावेळेला मी 15 miles पर्यंत पळू शकत होतो. आय कुड रन. When I was a teenager, I could run 15 miles. In this sentence, the ability is shown. Now, how much I can? I can run 50 miles. Now, it is in a past. In a first sentence, it is given in a past tense. So we are using the word when I was a teenager. But now we are talking in a present tense. So it is given I can run 50 miles. Last year, I could not speak English well. मागच्या वर्षी मी इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकत नव्हतो. कॅन यू लिफ्ट दॅट हेवी बॉक्स? नाउ अगेन in may and might, what I told you children, if these model verbs comes at the first word of the sentence, at the end it will there will be a question mark. So again here children you can see, can you lift that heavy box? The sentence starts with the can, and at the end the question mark is given. So always remember this, if it is if any sentence starts with the model verbs, at the end it will be question and it will be a question only. Can, could in possibilities. Now if we have to show the strong possibility, we are using the word can, and if we have to show the weak possibility, we are using the word could. म्हणजे तुमची जर तीव्र इच्छा असेल तर तुम्ही कॅन वापरणार आहात. जर तुमची इच्छा तेवढी तीव्र नसेल, वीक असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी कुड हा शब्द वापरणार आहात. त्याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूयात कॅन आणि कुडचे. पॉसिबिलिटीज म्हणजे ज्या गोष्टी होऊ शकतात, कशा प्रकारे होऊ शकतात. आता स्ट्रॉंग, आय कॅन बी at your house in 30 minutes. I can be at your house in 30 minutes. पॉसिबिलिटी दाखवली, मी तुझ्या घरी पुढच्या 30 मिनिटांमध्ये मी तुझ्या घरी असणार आहे. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, मी असणारच आहे, म्हणजे पुढच्या 30 मिनिटात मी पोहोचणारच आहे. ठीक आहे. आय कॅन बी ॲट युअर हाऊस इन 30 minutes. I could be a painting of an ocean. मी एक पेंटिंग म्हणजे मी एका ओशनचं, एका समुद्राचं पिक्चर काढू शकतो किंवा काढणार आहे. म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे, म्हणजे ते मी काढेलच असं काही नाहीये, मी काढू शकतो किंवा म्हणजे ती गोष्ट होऊ शकते. इट्स डाऊटफुल. पॉसिबिलिटीज मध्ये वीक म्हणजे काय? इट्स डाऊटफुल. दिस चिकन सँडविच कांट बी हिज, ही इज अ व्हेजिटेरियन. बघा इथे फक्त कॅनचं
ज्या आहे ते त्याच्यामध्ये निगेटिव्हली सेंटेन्स जर तुम्हाला निगेटिव्हली कसं यूज करायचं त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं आधी, पण कॅनॉटचा आपण कांट असंही वापरू शकतो. आता पॉसिबिलिटी जर वीक असेल तर दे कुड कम बाय कार, ते कारने येऊ शकतात. म्हणजे मे बी म्हणजे ते येऊ शकतात, म्हणजे ते येतीलच असं नाही. दे कुड कम बाय कार, येऊ शकतात ते, म्हणजे पॉसिबिलिटी स्ट्रॉंग नाहीये. जर पॉसिबिलिटी तुम्हाला एखाद्या गोष्टी, हे बघा आता हे तुम्ही हे दोन्ही शब्द कधी वापरायचे हे डिपेंड ऑन यू. म्हणजे जो बोलणारा व्यक्ती आहे त्याला जे वाक्य बोलायचंय त्याला कशा पद्धतीने बोलायचंय त्याच्यावरती डिपेंड करतं कॅन आणि कुड, हे लक्षात घ्या. त्याच्या आधी आपण जे वर्ब फॉर्म वापरत होतो त्याच्यासाठी काही फॉर्म्युलाज होते, त्याच्यासाठी काही रूल्स होते, त्या रूल प्रमाणेच तुम्हाला ते वर्ब वापरायचे असतात. पण सगळ्यात भारी गोष्ट ही आहे कॅन कोड, जे मॉडेल ऑक्झिलरीज आपण जे शिकतोय आता सध्या, याच्यामध्ये तुमच्यावर म्हणजे तुम्ही जो काही वाक्य बोलणारा व्यक्ती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की त्याला ते वाक्य कसं बोलायचं. ठीक आहे, माझी जर इच्छा स्ट्रॉंग असेल तर मी कॅन यूज करणार आहे, माझी जर इच्छा स्ट्रॉंग नसेल तर मी कुड यूज करणार. ठीक आहे, म्हणजे इथे कुठलाही असा बेसिक रूल तिथे तुम्ही फॉलो करत नाही आहात. हे डिपेंड ऑन तुमच्यावरती की तुम्हाला कसं बोलायचं आहे. I could have deleted that email by mistake. I could have deleted. मला असं वाटतं की मी तो ईमेल चुकून डिलीट केलेला आहे, म्हणजे इट्स अ पॉसिबिलिटी, म्हणजे तो कदाचित नसेलही डिलीट केलेला. म्हणजे इथे बघा हे तुम्हाला तुम्ही काय पद्धतीने बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे. आता इथे बघा पॉसिबिलिटीज मध्ये काय आपण स्ट्रॉंगली काय एक्सप्रेस करतो, एक्सप्रेस पॉसिबिलिटी इन जनरल. आता इन जनरल आपण पॉसिबिलिटीज एक्सप्रेस केलेल्या आहेत. इट कॅन बी व्हेरी कोल्ड हिअर इन विंटर, म्हणजे पॉसिबिलिटी आहे पण इन जनरली तुम्ही ते स्टेटमेंट करताय, म्हणजे तिथे तुम्ही ते जे स्टेटमेंट आहे ते तुमच्याशी रिलेटेड नाहीये, ते इन जनरल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. यू कॅन इझिली गेट लॉस्ट इन दिस टाउन. नाउ अगेन दिस सेंटेन्स ऑल्सो यू कॅन सी द पॉसिबिलिटी स्ट्रॉंग आहे, पण ते सेंटेन्स जनरल, म्हणजे जनरल पॉसिबिलिटी, म्हणजे असं होऊ शकतं, नाही होऊ शकत, पण असं होऊ पण शकतं. यू कॅन इझिली गेट लॉस्ट इन दिस टाउन, म्हणजे ते टाउन कदाचित त्याच्या खूप साऱ्या तिथे छोट्या छोट्या बोळी असतील किंवा रस्ते सारखे असतील ज्यांनी आपल्याला कळत नाहीये, म्हणून असं सेंटेन्स आपण युज करतो की यू कॅन इझिली गेट लॉस्ट इन दिस टाउन. आता वीक मध्ये काय एक्सप्रेस सजेशन्स, जेव्हा आपण पॉसिबिलिटी यूज करतो पण तिथे सजेशन्स वापरले जातात, जसं की वी कुड मीट ऍट द वीकेंड, म्हणजे आपण वीकेंडला भेटू शकतो. म्हणजे मी ते सजेस्ट करते तुम्हाला, मी असं नाही म्हणते की मी येईलच किंवा आपण भेटू शकतो, म्हणजे तिथे पॉसिबिलिटी दाखवलेली आहे आणि सजेशन दिलेलं आहे की आपण असा काहीतरी प्लॅन करू शकतो. वी कुड गो टू द सिनेमा टू नाईट, आपण आज रात्री सिनेमाला जाऊ शकतो. म्हणजे तिथे पण तुम्हाला काय प्रकारे तुम्हाला तुमचं काम करायचंय त्याची पॉसिबिलिटी दिलेली आहे. आता कॅन आणि कुड आपण परमिशन त्याच्यामध्ये इनफॉर्मल परमिशन आणि फॉर्मल परमिशन. फॉर्मल परमिशन म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं किंवा शिक्षकांकडनं परमिशन मागतो. इनफॉर्मल परमिशन म्हणजे जेव्हा तुमच्या घरातल्या व्यक्तींकडनं तुम्ही परमिशन मागता त्यावेळेला इनफॉर्मल परमिशन, फॉर्मल परमिशन. जसं तुम्ही एखादं सुट्टीसाठी एखादा मेसेज टीचरला करताय किंवा विचारताय, तुम्ही एखादं पत्र देताय, दॅट इज अ फॉर्मल परमिशन, आस्किंग फॉर द फॉर्मल परमिशन. इनफॉर्मल म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना किंवा फ्रेंड्सला तुम्ही विचारताय अशा प्रकारे. मग तिथे तुम्ही कॅन आणि कुडचा वापर कशा प्रकारे करायचा आहे इथे तुम्हाला चुकायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे पुढे जाऊन उपयोगाचं आहे. इनफॉर्मल अँड फॉर्मल permission, how to ask informal permission and how to ask the formal permission of the can and could.
कॅन आय बोरो युअर बुक? येस यू कॅन. आपण असं आन्सर आता आपल्याला फक्त प्रश्न कसं विचारायचं हे नाही बघायचं, आपल्याला उत्तर कसं द्यायचं हे पण बघायचं आहे. नो यू कांट, सेम सेंटेन्स. येस यू कॅन याच निगेटिव्ह तुम्ही कसं करू शकता? नो यू कांट, नाही तू नाही. कॅन वी पे नाव? आम्ही आता पैसे पे करू शकतो का? कॅन वी पे नाव? येस यू कॅन, नो यू कांट. अशा प्रकारे तुम्ही उत्तर तिथे देऊ शकताय. आता फॉर्मल, वुड आय यूज युअर बाथरूम? मी तुमचं बाथरूम यूज करू शकतो का? म्हणजे ते फॉर्मली तुम्ही एखाद्याला विचारताय. त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला परत एकदा हे रिमाइंड करते हा रूल, की इथे मॉडेल वर्ब जर ऍज अ फर्स्ट लेटर आलं तर ऍट द एंड क्वेश्चन मार्क येतो, तो क्वेश्चन बनतो. त्या ठिकाणी तो क्वेश्चन बनतो, ते सेंटेन्स नाही राहत, तो एक क्वेश्चन बनतो. त्यामुळे लक्षात राहू द्या, तिथे उत्तर येणार येस यू कॅन, किंवा तुम्हाला जर नाही म्हणायचं असलं नो यू कांट. अशा प्रकारे तुम्ही त्याला रिव्हर्स उत्तर देऊ शकताय. कॅन आय बोरो युअर बुक? येस यू कॅन, नो यू कांट. वुड आय यूज युअर बाथरूम? येस यू कॅन, नो यू कांट. आता ह्या दोन्ही मध्ये बघा तुम्ही उत्तर सेम प्रकारे आले, फक्त प्रश्न वेगळ्या प्रकारे आपण विचारतोय. वुड आय आस्क यू अ क्वेश्चन? मी तुला एखादा प्रश्न विचारू शकतो का? वुड आय आस्क यू अ क्वेश्चन? उत्तर तेच येणार बघा, येस यू कॅन किंवा नो यू कांट. म्हणजे दोन्ही प्रकारे उत्तर तुमचं सेम असणार आहे, फक्त तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं द वे यू आर आस्किंग इट इज अ डिफरंट, आणि ज्या पद्धतीने तुम्ही विचारता त्याच्यावरती ते डिपेंड करतं. कॅन आणि कुड याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ऑफर, म्हणजे तुम्ही एखाद्याला ऑफर करता, तिथे इन्फॉर्मल वेनी कशी करायची आणि फॉर्मल वेनी ती ऑफर कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूयात. कॅन आय हेल्प यू? कॅन आय हेल्प यू? इट इज अ इन्फॉर्मल वे टू आस्क. कॅन आय गेट यू अ कोल्ड ड्रिंक? द सेम फॉर्मल मध्ये बघा, आय कुड वॉटर युअर प्लांट्स व्हाईल यू आर ऍट व्हॅकेशन. म्हणजे मी तुझ्या झाडांना पाणी घालू शकतो जेव्हा तू सुट्ट्यांना जाशील. कुड यू टेल मी हाऊ टू गेट टू द टाउन सेंटर? तुम्हाला सांगू शकतोस का? म्हणजे इथे बघा, कुड हे जे काही, हा जो काही शब्द आहे मॉडेल वर्ब आहे, दोन प्रकारे वापरले. एक हे प्रोनाउनच्या नंतर यूज केलेला आहे, जे इट बिकम अ सेंटेन्स, अँड व्हेन इट इज युज्ड ऍट द स्टार्ट ऑफ द सेंटेन्स इट बिकम अ क्वेश्चन. आणि जेव्हा तुम्हाला इन्फॉर्मल वेनी विचारायचं असेल तेव्हा तुम्ही कॅनचा वापर करायचा, जेव्हा तुम्हाला फॉर्मल वेनी विचारायचं असेल तेव्हा तुम्ही कुडचा वापर करायचा, विच इज व्हेरी सिम्पल. कॅन आय हेल्प यू? कॅन आय टेक युअर पेन्सिल? तिथे परमिशन विचारली, कॅन आय टेक युअर पेन्सिल, बट इथे तुम्हाला ऑफर करताय, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला ऑफर करताय. कॅन आय हेल्प यू? रिक्वेस्ट, आता मगाशी मी जे सेंटेन्स बोलले ते इथे रिक्वेस्ट मध्ये पण येऊ शकतो, इन्फॉर्मल आणि फॉर्मल वे. बघा इथे, कॅन यू क्लोज द विंडो? कॅनचा वापर कुठे होतो? कॅन यू क्लोज द विंडो? कॅन यू शट द डोर? कॅन यू स्विच ऑन द फॅन? कॅन यू गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर? हे सगळे काय रिक्वेस्ट, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला रिक्वेस्ट करायची असते त्यावेळेला तुम्ही कॅन आणि कुडचा वापर करू शकता. जसं तुम्ही म्हणता मी आय कम इन, त्याच्यावेळी तुम्ही कॅन आय कम इन, कॅन पण यूज करू शकता टू शो द रिक्वेस्ट. आता फॉर्मल वेनी तुम्ही रिक्वेस्ट कशी करू शकता? कुड यू हेल्प मी फॉर अ मिनिट प्लीज? बघा, जेव्हा तुम्ही कुडचा वापर करता इन अ रिक्वेस्ट फॉर्म, इन अ फॉर्मल फॉर्म, इट शोज मोर पोलाइटनेस. तुम्ही खूप पोलाइटली पण यूज करू शकता, जिथे पोलाइटनेस पण दाखवतो, कारण तिथे तुम्ही रिक्वेस्ट करताय इन अ फॉर्मल वे. कुड यू प्लीज क्लोज द डोर? तिथे तुम्ही कुणाला ऑर्डर करत नाही. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, शॅल, शुड, विल, वुड. आता हे पण खूप
खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बघा, की जेव्हा तुम्ही शॅल बिल वापरता त्यावेळेला पण खूप गडबड करता विद्यार्थी मित्रांनो. शॅल बिल हे सुद्धा मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने त्या वापरायच्या ते आपण आता या ठिकाणी बघू. मॉडेल वर्ब्स कशा पद्धतीने वापरायचे ते बघूयात. फ्युचर टेन्सेस. आता फ्युचर टेन्स मध्ये आपण शॅल आणि विल वापरतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. Shall is usually used with the first person I and we. I shall complete my work. I नंतर हे वापरलं जातं किंवा we नंतर. I shall attend the meeting. I promise. त्याचबरोबर बघा आता या ठिकाणी we shall leave home at 6 p.m. प्रेझेंट फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी शॅल आणि विलचा वापर होतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही आणि हे खूप सिंपल सेंटेन्सेस आहेत. हे ऑलरेडी तुम्ही जेव्हा टेन्सेस शिकलेला आहात त्यामध्ये शॅल आणि विल शिकले, जसं कॅन कुड हे तुम्ही टेन्सेस मध्ये शिकलेले नाही आहात, त्यामुळे तुम्हाला ते खूप डिटेलमध्ये मी घेतलं. पण शॅल विल हे सगळे सेंटेन्सेस तुम्ही जेव्हा टेन्सेस शिकलात त्यावेळेला तुमचे झालेले आहेत. Will is used with the second and third person like you, he, she, it, they. बघा, you will complete the work. He will complete the work. She will complete the work. It will be his work. They will come to the party. असे सेंटेन्सेस तुम्ही त्याच्यातून बनवू शकता. It will be sunny tomorrow. It will be sunny tomorrow. बघा, आता हे सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे, तिथे काही असं वेगळं नाहीये. हे सेंटेन्सेस ऑलरेडी तुम्हाला झालेले आहेत. शी विल फिनिश स्कूल इन मे. आता इथे बघा, नाउअडेज विल इज यूज टू अवॉइड कन्फ्युजन. आता बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. ठीक आहे, हे एक्झाम्पल बघूया आधी. चेन्नई सुपर किंग्स विल win the IPL trophy next year if Dhoni leads the team. आता हे बघा, आता हे जे आपण बघितलं ना आता, शॅल कधी वापरायचं, विल कधी वापरायचं, आता हे दिस इज अ ओल्ड इंग्लिश. ओके, आता आपण विल हे जे काय आहे हे आपण आय विल पण वापरू शकतो, वी विल पण वापरू शकतो, इट शॅल पण म्हणजे शॅल आता आउटडेटेड झालेलं आहे, ते वापरलं जात नाही. पण त्या ठिकाणी विल हे जे आहे हे सगळीकडे वापरलं जातं टू अवॉइड द कन्फ्युजन. म्हणजे तुम्ही विल जरी आयच्या नंतर वापरलं, बीच्या नंतर वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता ते नॉर्मली ते यूज केलं जातं आफ्टर टू शो द फ्युचर टेन्स. त्याच्यामुळे तुम्ही ते विल वापरू शकता. तसं तो क्लॉज पण दिलेला आहे बघा. नाउअडे विल इज यूज टू अवॉइड कन्फ्युजन, म्हणजे ते तुम्ही वापरू शकता वाक्यांमध्ये. आता बघा, शॅल कधी वापरायचं. Shall we go to the cinema this weekend? Shall we dance? Shall I order a taxi? To show to offer and suggestion. आता सेम गोष्ट पण सजेशन नाही येणार इथे, प्रॉमिस येणार. म्हणजे विल म्हणजे काय, स्ट्रॉंगली म्हणजे मी ती गोष्ट करणारच आहे. आणि शाल म्हणजे मी ती ठीक आहे होऊ शकते, करू शकतो, अशा प्रकारे. म्हणजे विल इज शोईंग द स्ट्रॉंग डिझायर and shall is not showing that much strongness. Will you come to my party? म्हणजे इथे स्ट्रॉंगली मी तुला बोलवतोय पार्टीसाठी. ठीक आहे, हिअर इट इज शोईंग अँड हिअर इट वी आर ऑफरिंग अँड आय विल हेल्प यू क्लीन अप आफ्टर द पार्टी. आता आय विल हेल्प म्हणजे मी तुला प्रॉमिस करतोय. आय विल हेल्प, जेव्हा विल वापरलं जातं तेव्हा प्रॉमिस दिलं जातं. पण मी जर असं म्हटलं आय शॅल हेल्प यू, म्हणजे मी आय शॅल हेल्प यू म्हणजे मी करेलच असं पण नाही. ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट होईलच असं पण नाही. पण मी जेव्हा असं म्हणतोय की आय विल, त्यावेळेला ती गोष्ट 100% होईलच. आय विल डू एव्हरीथिंग पॉसिबल टू हेल्प यू. मी तुला प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकारे हेल्प करेल, मला जसं शक्य आहे तसं.
Shall is primarily used to express intention or action in the future. Should expresses that a situation is likely in the future. बघा आता इथे शॅल आणि शुड आपण कसं वापरायचं ते बघणार आहोत. आय शॅल कम्प्लीट द प्रोजेक्ट बाय फ्रायडे. आय शॅल मीट यू आफ्टर वर्क. आता इथे बघा फ्युचर ऍक्शन दाखवलेली आहे फक्त, बाकी काहीच नाहीये. पण जेव्हा आपण शुड वापरतो त्याचं प्रेडिक्शन असतं. प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी आपण थोडक्यात म्हणू, की असं भविष्यामधलं मी प्रेडिक्शन केलेलं आहे की द मेल शुड अराइव्ह एनी मिनिट. म्हणजे मेल कधी येऊ शकतो, मी प्रेडिक्ट करते ती गोष्ट. आणि जेव्हा तुम्ही प्रेडिक्शन करतात त्यावेळेला शुड हे वाक्य वापरलं, म्हणजे हा शब्द हे मॉडेल वर्ब यूज केलं जातं. आता हे बघा, हे मॉडेल वर्ब्स तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचे हे फक्त माहिती असणं गरजेचं आहे. इन डिटेल मध्ये आता इथे बघा, shall is often used to issue formal commands. Should expresses a suggestion, advice or recommendation. आता बघा हा बेसिक आहे, हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. शाल कधी जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला फॉर्मली सांगायची असेल किंवा इश्यू फॉर्मल कमांड, म्हणजे एखाद्याला कमांड म्हणजे ऑर्डर, थोडक्यात तुम्हाला तिथे ऑर्डर करायची असेल एखाद्याला, तर त्यावेळेला शॅलचा वापर होतो. पण शुड वापरताना तिथे कमांड नाही दिली जात, त्या ठिकाणी तिथे त्या व्यक्तीला सजेशन केलं जातं. स्टुडंट शॅल नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. स्टुडंट शॅल नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. एक्झामच्या वेळेला किंवा एखाद्या लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला असं सांग, म्हणजे टीचर असं बोलतात, स्टुडंट्स शॅल नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. द अक्युज्ड शॅल appear in the court again on June 28th. Nowadays must is used to avoid confusion. Okay. You should stay at home if you are feeling tired. You should go on holidays to take a break from work. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो, the report should be completed by the end of this week. आता इथे ऍडवाइस दिलंय किंवा रिकमेंडेशन केलंय, म्हणजे तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे किंवा रेकमेंड केलंय की तुम्ही एवढ्या एवढ्या वेळामध्ये एवढ्या गोष्टी करा. तुम्हाला तिथे ऑर्डर नाही केलेली. जेव्हा तुम्हाला एखाद्याला ऑर्डर करायची असते तेव्हा शॅलचा वापर होतो. आणि जेव्हा तुम्हाला नॉर्मली त्यांना सांगायचं असतं, एखादा ऍडवाइस द्यायचा असतो, त्यावेळेला शुडचा वापर केला जातो. पण आता अजून एक इथे ट्विस्ट बघा, की आपण जे ओल्ड इंग्लिश मध्ये शॅल वापरत होतो, आता शॅलच्या ऐवजी तुम्हाला वर्ड वापरायचं आहे मस्ट. स्टुडंट्स मस्ट नॉट एंटर दिस रूम विदाउट परमिशन. द अक्युज्ड मस्ट अपियर इन द कोर्ट. म्हणजे शॅल, आता शॅलचा वापर तसा नॉर्मली होत नाही, तिथे आपण मस्ट हा शब्द वापरतोय इन ऍडव्हान्स इंग्लिश. म्हणजे तुम्ही तुमच्या आता रिसेंट जे जुने पुस्तकं जे असतील त्याच्यामध्ये शॅलचा वापर असेल, पण नवीन पुस्तकांमध्ये शॅलचा वापर तेवढासा नाहीये केलेला, ते मस्ट हा वर्ड यूज केलेला जातो. आता इथे बघा, shall and should. Should is also used when something was expected in the past but didn't happen. म्हणजे एखादी गोष्ट व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही, असं जेव्हा तुम्हाला वाक्य बोलायचं असतं त्यावेळेला तुम्ही अशा वेळेला तुम्ही तिथे शुड वापरू शकता. आय शुड हॅव फिनिश द बुक बाय फ्रायडे. आय शुड हॅव स्टडीड फॉर द टेस्ट. म्हणजे मला असं वाटतं की मी स्टडी करायला पाहिजे होता, म्हणजे जो की ऍक्च्युली मी केलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशी गोष्ट तुम्ही बोलताय की जी तुम्ही केलेली नाहीये पण ती तुम्ही करायला पाहिजे होती, असं जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेला आय शुड हॅव असं तुम्ही असा वर्ड तुम्ही यूज करू शकता. आता बघा, should is also used to express an obligation that is not as strong as must. आता आपण शुड आणि मस्ट हे कसं वापरायचं हे बघणार आहोत. जिथे की जेव्हा तुम्ही शुड वापरता
त्यावेळेला तुमचं बोलणं जे असतं ते एवढं स्ट्रॉंग नसतं जेव्हा तुम्ही मस्ट वापरता. आय मस्ट कम्प्लीट, आय शुड कम्प्लीट. म्हणजे आय शुड कम्प्लीट म्हणजे तिथं तुमची पॉसिबिलिटी दाखवतात, ऍबिलिटी दाखवली जाते की तुम्ही ते कम्प्लीट करायला पाहिजे. आणि जेव्हा असं म्हटलं जातं की यू मस्ट कम्प्लीट, त्यावेळेला तुम्ही हे केलंच पाहिजे, तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. अशा प्रकारे हे दोन शब्द वापरले जातात. पॅसेंजर्स शुड चेक इन ऍट लीस्ट 2 hours बिफोर डिपार्चर टाइम. पॅसेंजर्सनी प्लेन म्हणजे त्याचं डिपार्चर व्हायच्या किती 2 तास आधी चेक इन केलं पाहिजे. म्हणजे हे काय दिलेलं एक्सप्रेशन अँड ऑब्लिगेशन, म्हणजे असं करायला पाहिजे. ठीक आहे. पण मग तिथे जर मस्ट वापरला तर काय आहे की दॅट इज अ ऑर्डर और दॅट इज अ स्ट्रॉंग एक्सप्रेशन. पॅसेंजर्स मस्ट चेक इन ऍट लीस्ट 2 hours बिफोर डिपार्चर टाइम, म्हणजे हे करायलाच हवं. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मस्ट वापरता. यू शुड पे मोर अटेन्शन इन क्लास. यू शुड बी ऍट वर्क बिफोर 9. म्हणजे इथे तुम्हाला काय दाखवलेलं आहे की सांगितलंय, तुम्हाला ऑब्लिगेशन दिलेलं आहे की तुम्ही 9 च्या आत तुमच्या कामाच्या ठिकाणी असायला हवंय. तुम्ही तुमच्या वर्गामध्ये अटेन्शन द्यायला हवंय पण तुम्ही ती स्ट्रॉंगली तुम्हाला नाही सांगितलं, तेवढं स्ट्रॉंगली नाही सांगितलं. जेव्हा तुम्ही मस्ट वापरता तेव्हा ती गोष्ट ऑर्डर फॉर्मॅटमध्ये येते. यू मस्ट पे मोर अटेन्शन इन क्लास, म्हणजे दॅट द सेंटेन्स कम्स इन ऑर्डर फॉर्मॅट. म्हणजे आता बघा, मी सुरुवातीला जसं सांगितलं की जेव्हा आपण हे मॉडेल ऑक्झिलरीज वापरतो तेव्हा त्या बोलणाऱ्याचं जे काही द वे ही स्पीकिंग ते तिथे आलेलं असतं. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्रेस करता हे तुमच्या मूडवर डिपेंड करतं. तुम्हाला ती गोष्ट करायलाच सांगायची आहे का केली तर चालेल अशा पद्धतीने सांगायची आहे, त्यावेळेला ते तुमचं तिथे डिपेंड करतं तुम्ही कसं बोलायचंय. आता शाल हे काय झालं, मोर फॉर्मल येतं आणि शुड हे लेस फॉर्मल येतं. शाल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही एकदम जेव्हा मोठ्या व्यक्तीशी बोलताय किंवा बघा आता इथे शाल हॅज समवॉट फेडेड इन एव्हरीडे इंग्लिश. इट इज कन्फाइंड टू फॉर्मल और लिगल डॉक्युमेंट्स. म्हणजे शाल हा वर्ड हा लिगल डॉक्युमेंट्स मध्ये जास्त वापरला जातो कारण तो मोर फॉर्मल आहे. शुड फाइंड फ्रिक्वेंट युसेज इन बोथ रिटन अँड स्पोकन इंग्लिश. म्हणजे रिटन इंग्लिश मध्ये पण शुड हा शब्द खूप फ्रिक्वेंटली वापरला जातो किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये पण तो खूप जास्त वापरला जातो, तेवढा शाल हा वर्ड यूज केला जात नाही. आता आपण बघणार आहोत विल आणि वुड. खूप इम्पॉर्टंट आहे ते. जसं तुम्ही शाल आणि शुड वापरलं तसंच विल आणि वुड तुम्हाला यूज करायचं आहे. आता हे आपण कशा प्रकारे वापरू शकतो ते बघूयात. Will is used to refer to future events that are likely to happen. It will happen. म्हणजे असं भविष्यात घडू शकतं, पण शाल पेक्षा पण पॉसिबिलिटी विल ची ही जास्त असते. आय विल स्टार्ट वर्किंग आउट एव्हरी डे. म्हणजे मी त्या गोष्टींवरती रोज काम करायला सुरुवात करणार आहे, म्हणजे मी करणारच आहे. तिथे पॉसिबिलिटी नाहीये, मी ती गोष्ट करणार आहे. ही विल ट्रॅव्हल टू इटली नेक्स्ट मंथ. तो इटलीला ट्रॅव्हल करणार आहे. आय विल बी 30 नेक्स्ट इयर. बघा आता ही गोष्ट तर फिक्स आहे की पुढच्या वर्षी मी 30 म्हणजे 30 माझं वय होणार आहे. म्हणजे काय की इथे ती गोष्ट पक्कीच आहे, होणारच आहे, त्यावेळेला विल चा वापर केला जातो. वुड इज द पास्ट टेन्स ऑफ विल. बघा वुड हे काय आहे, पास्ट टेन्स ऑफ विल. It is used to express past actions intended to happen in the future. बघा खूप सिम्प्लिफाय केलेले आहे त्यांनी की विलचं पास्ट टेन्स आहे वुड आणि इन फ्युचर मध्ये काही गोष्टी घडतात त्या गोष्टींना त्यांनी तिथे एक्सप्रेस करण्यासाठी तिथे यूज केलं जातं. इट विल यूज टू एक्सप्रेस पास्ट ऍक्शन्स इंटेंडेड टू हॅपन इन फ्युचर. म्हणजे पास्ट मधली घडलेली ऍक्शन आहे पण ती जेव्हा फ्युचर मध्ये रिपीटेड होते इंटेंडेड म्हणजे त्याच्या काही त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी जेव्हा फ्युचर मध्ये होतात तेव्हा आपण वुडचा वापर होतो. शी सेड शी वुड मीट हर फ्रेंड्स ऍट द पार्क टुमॉरो. म्हणजे ती म्हणाली की ती तिच्या फ्रेंड्सला भेटू शकते पार्क मध्ये उद्या. म्हणजे तिच्या फ्रेंड्स बरोबर तिला भेटायचं हे फिक्स आहे पण ती भेटणार कधी आहे, उद्या.
She said she would meet her friends at the park tomorrow. He said he would finish the work by next month. तो असं म्हणाला होता की तो त्याचं काम नेक्स्ट मंथ पर्यंत कंप्लीट करेल. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं मस्ट प्लस बेस वर्ब आपण वापरतो आणि मग बेस वर्ब त्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरायचं बघा. आता हे जे आहेत प्रोनाउन्स सगळे आय, वी, यू, ही, शी, इट, दे, ते सिंपल फॉर्मॅट मध्ये हे मी तुम्हाला देणार आहे या ठिकाणी. आय मस्ट गो, ही मस्ट गो, you must go, he must go, she must go, it must go, they must go. I must eat, we must eat, you must eat, he must eat, she must eat, it must eat, they must eat. खूप सिंपल आहे. Must is used to show the obligation or duty or the necessity. बघा आता या ठिकाणी आता मस्ट मी विल आणि वुड हे खूप डिटेलमध्ये घेतलं नाही कारण आपल्याकडे खूप वेळ थोडासा राहिलाय. कारण मस्ट जो पुढचा टॉपिक आहे तो खूप मस्ट आहे कारण तो तुम्ही खूप कॉमनली यूज करता आणि खूप जास्त वेळा याच्यावरतीच प्रश्न येतात. आय मस्ट फिनिश माय वर्क बिफोर द वीकेंड, ऑब्लिगेशन ऑर ड्युटी. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये तुमची ड्युटी काय आहे हे तुम्ही एक्सप्रेस करता त्यावेळेला मस्ट यूज करता. यू मस्ट सबमिट युअर असाइनमेंट बाय टुमॉरो. तू तुझ्या असाइनमेंट उद्या दिल्याच पाहिजे, सबमिट केल्याच पाहिजेत. म्हणजे तिथे ऑब्लिगेशन आहे. ऑब्लिगेशन म्हणजे काय की करायलाच पाहिजे आणि ड्युटी किंवा तुमची ती ड्युटी आहे. यू मस्ट फिनिश माय वर्क बिफोर द वीकेंड. म्हणजे तुम्हाला जर कोणी एखाद्याने काम दिलं असेल, एखाद्या कामाचे पैसे दिलेले असेल आणि तुम्हाला ते काम करायला सांगितलं असेल तर ते काम तुम्हाला कम्प्लीट हे केलंच पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे नेसेसिटी. आता मस्ट हाच वर्ड नेसेसिटी म्हणून कसा वापरला जातो ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा गरज आहे. यू मस्ट कम्प्लीट युअर वर्क ऑर यू मस्ट हॅव सम अमाऊंट इन युअर बँक. म्हणजे ती गरज आहे. ऑल्सो लॉज अँड रेग्युलेशन्स. बघा जेव्हा तुम्ही रस्त्याने कुठे असे काही ठिकाणी बघा लिहिलेलं असतं म्हणजे काही डायरेक्शन्स लिहिलेले असतात त्यावेळेला तिथे यू मस्ट वॉक ऍट द फ्रॉम द राईट साइड किंवा मस्ट क्रॉस द रोड फ्रॉम द झेब्रा क्रॉसिंग. तिथे मस्ट हा वर्ड असतो. यू मस्ट वेअर अ सीट बेल्ट ऍट ऑल टाइम्स. म्हणजे तुम्ही सीट बेल्ट घालूनच कारमध्ये बसलं पाहिजे. मस्ट म्हणजे तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि मस्ट हा वर्ड खूप कॉमनली यूज केला जातो त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला हे तुम्ही रोजच्या बोलण्यामध्ये पण वापरू शकता किंवा रोजच्या दैनंदिन याच्यामध्ये पण हा वर्ड हा मोस्टली येतो. आता नेक्स्ट आहे नेसेसिटी. यू मस्ट स्टडी बिफोर द एक्झाम इफ यू वॉन्ट टू गेट अ गुड ग्रेड. बघा आता नेसेसिटी गरज. तुम्ही अभ्यास कधी करणं गरजेचं आहे बिफोर द एक्झाम, एक्झामच्या वेळेला नाही. तुम्ही बिफोर द एक्झाम अभ्यास करणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगले मार्क हवेत. म्हणजे नेसेसिटी तुम्हाला गरज आहे ना चांगल्या मार्काची. जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही अभ्यास कधी केला पाहिजे, आधी केला पाहिजे. यू मस्ट. आणि मी जर तुम्हाला असं म्हटले की यू शॅल स्टडी बिफोर, नाही होऊ शकत. त्या सेंटेन्सला तेवढं वेटेज नाहीये. प्लांट्स मस्ट हॅव लाईट अँड वॉटर टू ग्रो. यू मस्ट लुक बोथ वेज बिफोर क्रॉसिंग द रोड. तुम्ही रस्ता क्रॉस करताना दोन्ही साईडनी बघितलंच पाहिजे. यू मस्ट सी. आता या ठिकाणी बघा खूप छान प्रकारे त्यांनी इथे उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत की कशा प्रकारे तुम्ही मस्टचा वापर करताय एकतर ऑब्लिगेशन ऑर ड्युटी दाखवण्यासाठी किंवा नेसेसिटी दाखवण्यासाठी. आता फक्त 1 मिनिट राहिलंय म्हणून मी फास्ट मध्ये एक्झाम्पल्स घेते फक्त. आय मस्ट स्टॉप स्मोकिंग. यू मस्ट विजिट अस सून. यू मस्ट वर्क हार्डर.
इन फ्रान्स यू हॅव टू, आता इथे मस्ट आणि हॅव टू चे एक्झाम्पल दिलेले आहेत. हॅव टू ड्राईव्ह ऑन द राईट. मस्ट आपण वापरतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल गोष्टींबद्दल वापरतो आणि एक्सटर्नल गोष्टींबद्दल वापरताना हॅव टू वापरलं जातं. समजलंय का विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे आपण जो टॉपिक घेतलेला आहे मॉडेल ऑक्झिलरी, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यातले बरेचसे प्रकार आज आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. खूप म्हणजे आपण काही थोड्याच मॉडेल ऑक्झिलरीज घेतल्या, मॉडेल वर्ब्स घेतलेत की जे तुम्हाला डिटेलमध्ये मी घेतलेले आहेत. जर तुम्हाला ते समजले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मॉडेल ऑक्झिलरीज तुम्ही नुसते वाचून बघून सुद्धा समजून घेऊ शकताय. पण मोस्टली ज्याच्यावरती प्रश्न येतात एक्झाम मध्ये तेच आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणि थोडासा टॉपिक अवघड होता, त्यामुळे तुम्ही परत एकदा याला रिवाइज करा तरच तुमच्या ते लक्षात राहील. कारण बाकीचे जे काही इंग्लिशचे टॉपिक्स आहेत ते खूप कॉमनली आपल्याला रिपीट होतात. पण हा टॉपिक एवढा रिपीट झालेला नसेल तुम्हाला आतापर्यंत, तर तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करा तो आणि बघा एकदा. सर टाइम झालाय आपला. हो हो, ओके मॅडम, धन्यवाद. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. थँक्यू सो मच.